पुढची बातमी बघूया। सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला। परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आलेलं होतं। संपूर्ण परिसरातील लाईट घालवण्यात आलेली होती। शिवप्रेमींनी गनिमी काव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती। पुतळा हटवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयानंतर रास्ता रोको प्रकरणी 30 आंदोलकांना अटक करण्यात आली। पोलीस प्रशासनाच्या विरोधात समस्त शिवप्रेमींनी वाळवा तालुक्यासह आष्टा बंदची हाक दिली आहे। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। आसिफ, आष्टा शहरातला महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर आता पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्याची नेमकी काय स्थिती आहे? अजिंक्य, बघितले तर गेल्या 11 वर्षापासून आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होत होती आणि याच पद्धतीनं गेल्या काही आठवड्याभरात 2 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना करण्यात आली पुतळ्याची। परंतु काल रात्री ज्या पद्धतीनं गनिमी काव्यानं शिवप्रेमी संघटना आणि शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी अश्वारूढ पुतळ्याचे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली होती, परंतु प्रशासनानं रात्री लाईट घालून आणि त्या शिवाजी महाराज पुतळा त्या सुरक्षित ठिकाणी हलवला आणि त्याचमुळं काही शिवप्रेमी संघटना आणि भाजप आणि इतर कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की उद्या आष्टा बंदची हाक दिलेली आहे। आपण पाहू शकता की ज्या ठिकाणी जो शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा होता त्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि ज्या पद्धतीनं रात्रीचे लाईट घालून ज्या ठिकाणी पुतळा हटवला त्यानंतर या ठिकाणी 144 कलम लागू करण्यात आले आणि कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। भाजपकडून ह्या वाळवा तालुका बंद ची हाक देण्यात आली आहे, परंतु आष्टा आणि ठाकरे गट आणि राष्ट्रवादी या संघटनांनी किंवा ह्या इतर ज्या काही कार्यकर्त्यांनी त्यांनी मागणं आहे की शांकबरी नवरात्र उत्सव चालू आहे, त्यामुळे कुठंतरी लोकांचं नुकसान होऊ नये किंवा जे काही उत्सव चालू आहे त्यासाठी लोकांनी आष्टा शहर उघडे ठेवावं। परंतु या संदर्भात 10 वाजता कार्यकर्त्यांची एक बैठक ठरणार आहे आणि त्यानंतर ठरेल की आष्टा बंद राहणार की उघडे राहणार। अजिंक्य, आसिफ, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत। पुढची बातमी बघूया। वाशिम जिल्ह्यातील तब्बल 600 वीज कर्मचारी रात्री 12 वाजल्यापासून संपावर गेलेले आहेत आणि यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झालाय। जिल्ह्यातील वाशिम, राजगाव आणि अमानी हे 3 वीज उपकेंद्र बंद पडलेत। वाशिम शहरासह 43 गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय। वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतोय।